25 मध्ये आज मोठी प्रभाग घडामोड- नऊ मध्ये प्रभाग 9 मध्ये जे आहे थांबा, एक मिनिट थांबा. प्रभाग 9 मध्ये जे आहे मोठी घडामोड झालेली आहे, तर काय सांगाल? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही विजयाच्या एका टप्प्यावर येऊन पोहोचलेलो होतो. कारण की यांच्याकडे असलेली जी काही प्रशासन यंत्रणा जी आहे, त्यांना आयबी रिपोर्ट आला की प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी त्यांचा पराभव होऊ शकतो. ते लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकशाही धोक्यात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे ड मधील अधिकृत उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आमचा कार्याध्यक्ष शहराचा, त्याला विकत घेण्याचं काम इथल्या शहरामधल्या आमदारांनी आणि इथल्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. तुम्हाला जर इतकीच भीती होती तर त्यांनी अशा पद्धतीची हिटलरशाही पद्धतीने त्यांनी असं कृत्य करायला नको होतं. आम्हाला माहित होतं की ह्याच्यामध्ये कुठलं तर कटकारस्थान या ठिकाणी घडणार आहे, म्हणून आम्ही आमच्या उमेदवाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी असलेले सगळे कार्यकर्ते असतील, तिथले उमेदवार असतील, आमच्या उमेदवाराला घेण्यासाठी जर त्यांचे 4 उमेदवार त्या ठिकाणी येत असतील आमच्या विरोधातले भारतीय जनता पार्टीचे, म्हणजे ह्या ठिकाणी आमचा एक प्रकारे विजय झालेला आहे असं मी समजतो. कारण की मी तुम्हाला एकच सांगतो, या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये खरी लोकशाही या ठिकाणी धोक्यात आलेली आहे. त्यांनी स्थानिक नेतृत्वावर आरोप केले त्यांच्या उमेदवारांनी. हे बघा, स्थानिक नेतृत्वावर जर त्यांनी आरोप केले असतील तर ही गोष्ट त्यांनी माझ्या बी देखील कानावर टाकली होती. परंतु त्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही गोष्ट जर एखाद्याने जर पैशाच्या जीवावर उमेदवारीच विकत घेतली असेल, उमेदवाराला विकत घेतली असेल, तर त्याच्यामध्ये मी त्याचा देखील निषेध करतो. कारण की मला तुम्हाला एकच जबाबदारीने सांगायचं आहे. कारण की मी आज या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय या ठिकाणी 100% झाला असता आणि इथले 4 उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले असते. ह्याच भीतीपोटी इथल्या पालकमंत्र्यांनी, इथल्या स्थानिक आमदारांनी म्हणजे शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटे यांनी या ठिकाणी उमेदवार पळवण्याचा डाव या ठिकाणी केलेला आहे. अनेक वेळा सांगून देखील वरिष्ठ प्रचाराला येतील, प्रचाराला कुठलंच सहानुभूती मिळत नाही असा देखील आरोप त्यांनी केलाय. हे बघा, मी तुम्हाला एक महत्वाचं सांगू इच्छितो. एखादा उमेदवार त्या प्रभागामध्ये वारंवार वर्षानुवर्षे काम करत असतो, तो त्याच्या जीवावर त्या ठिकाणी त्याच्या जीवावर थांबला पाहिजे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्याला मदत त्या ठिकाणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवकचा अध्यक्ष म्हणून मी देखील त्याच्या सदैव पाठीशी होतो. परंतु एखाद्या गोष्टीची जर त्या ठिकाणी जर डील झाली असेल आणि ठिकाणी जर पैसे मिळाले असतील तर त्या ठिकाणी नाही का, मला एकच सांगायचं की ही कारणे त्याला शोभत नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट, कारण की सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघताय, इथले आमदार असतील, इथले पालकमंत्री असतील, हिटलरशाही पद्धतीने या ठिकाणी वागत आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी लोकशाही धोक्यात आलेली आहे. किती रुपयांची बिल झाली? आम्ही आता या ठिकाणी माहिती घेतली तर या ठिकाणी आमच्या उमेदवाराला 25 लाख, टोटल 25 लाखाचा आमिष या ठिकाणी दाखवण्यात आला आणि त्याला 15 लाख रुपये